भाजपाचं काम त्या ठिकाणी त्यांनी आणि बालाजी बच्चार साहेबांनी अतिशय नेटाने त्या ठिकाणी केलं। ते ज्यावेळेस भाजपमध्ये होते त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि आम्ही त्यांच्या विरोधात म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो। 2002 ला मी पंचायत समितीला श्रावण पाटलाच्या विरोधात उभा टाकलो होतो आणि त्यावेळेस 2002 ला श्रावण पाटील त्या ठिकाणी माझ्या विरोधात पंचायत समितीला निवडून आले आणि त्याच्यानंतर 2007 ला मी जिल्हा परिषदला परत त्यांच्या विरोधात उभा टाकलो। त्यावेळेस मी जिल्हा परिषद निवडून आलो, सभापती झालो आणि म्हणजे असा आमचा दोघांचा विरोधी पक्षामधला त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढा होता आणि बालाजी बच्चार साहेब तर तिकडे होतं दुसरीकडे। त्या ठिकाणी नायगावमध्ये त्यांची हवा दाखवली, नंतर बरबड्यामध्ये दाखवली आणि आज आम्ही तिघही योगायोगानं प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून एकाच मंचावर एकाच नेतृत्वाखाली एकाच छत्रीखाली त्या ठिकाणी काम करत आहोत आणि हे काम करत असताना जनतेशी नाळ त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा जोडलेला आहे। आमच्यासोबत कवळे गुरुजी जोडले, आता आमच्यासोबत आमचे गजानन श्रीमनवर या ठिकाणी तेही जोडले। आमचं तर मत असं आहे की जेवढे जुळतील तेवढं चांगलं आहे, कारण श्रावण पाटील तुम्ही म्हणलात की आता हे सगळं करत असताना पैसे धनदट माणसाच्या हातात त्या ठिकाणी सत्ता गेल्यावर काय होतं आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि हे सगळं करत असताना आज तुम्ही म्हणालात की त्यांच्याकडे आमच्याकडे सगळे पैसे आहेत। मला गुरुजी बोलता बोलता हाऊस खाण्यात म्हणाले तुमच्याकडे पैसे नाहीत काय, पण मी गुरुजीला म्हणलो गुरुजी तुमच्या एवढी मात्र नाहीत मला माहित आहे आणि जरी चष्टेत जरी भाग असला तरी आज प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आम्हा श्रावण पाटलाचा वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर काही कोणाला बोलायचं नाही, पण आज आपण त्या ठिकाणी सगळ्या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण पाठबळ उभा कराल अशी 100% आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो। आज आम्ही प्रताप पाटील चिखलीकर साहेब आज या ठिकाणी भास्करराव या ठिकाणी पक्षामध्ये आहेत। आम्ही त्यांनी जे म्हणतील खासदार साहेब प्रत्येक वेळेस मागच्या माझ्या कार्यक्रमाला वाढदिवसाचे आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही स्टेजवरचे सगळेजण एक राहा, त्याच्या पुढचा निर्णय त्या ठिकाणी माझ्या मनावर सोडा असते। तुम्ही सांगितलं साहेब निश्चित आम्ही सगळेजण एक राहू आणि तुमच्या मनावर निर्णय सोडू आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी योग्य निर्णय त्या ठिकाणी जनतेचा निर्णय म्हणून त्या ठिकाणी आम्हाला सगळा निर्णय द्या, आम्हाला आदेश द्या, त्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी काम करू। कारण गेल्या 5 वर्षामध्ये जे अपमान त्या सन्मान त्या ठिकाणी आम्ही सगळ्या ज्या मागच्या 5 वर्षामध्ये जे आम्ही त्या जनता पक्षाचं काम केलं, मी असं श्रावण पाटील असतील त्यावेळेस कवळे गुरुजी आमच्या सोबत नव्हते, बालाजी बच्चार साहेब असतील आणि इथं बसलेले शेकडो कार्यकर्ते साहेब इथं कित्येक बूथ प्रमुख बसलेले आहेत, कित्येक शक्ती केंद्र बसलेले आहेत, इथं कित्येक पदाधिकारी बसलेले आहेत। त्या पदाधिकाऱ्याला कुठल्याच प्रकारचा मान नाही, सन्मान नाही, त्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्या पदावरून काढून टाकलं जातं। पण या कार्यकर्त्याचा आणि या पदाधिकाऱ्याचा सन्मान करण्याचं काम खासदार साहेब तुमचं आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्याकडे फार मोठ्या आशेने त्या ठिकाणी बघतो आणि निश्चित हीच आशा आम्ही आपल्याकडे त्या ठिकाणी लावून धरलेली आहे। आपण नेत्यातले कार्यकर्ते म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतात। आपण जसं एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे बळ कोण उभा करतो तर आपलं त्या ठिकाणी नाव निघतं। साहेब अशोक पाटील गोगावकर मागे म्हणले आणि मी 2-3 ठिकाणी म्हणलो की पडल्यावर तुमचं किती नुकसान झालं माहित नाही साहेब, पण तुम्ही पडल्यावर मात्र आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं खूप मोठं नुकसान झालं हे मात्र त्या ठिकाणी खरं सत्य आहे। पण आज तुम्ही एवढं पडून सुद्धा आमच्यासाठी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यासाठी प्रचंड वेळ देता, आमच्या मागे ताकद उभा करता, ही आपली त्या ठिकाणी एक नेता म्हणून आपलं गुण त्या ठिकाणी जेवढं करावं होतं त्या ठिकाणी कमी आहे। म्हणून आपण आज श्रावण पाटलाच्या वाढदिवसानिमित्ताने एक चांगला कार्यक्रम श्रावण पाटील या ठिकाणी घेतला आणि सगळे कार्यकर्ते आज श्रावण पाटलाचे गेल्या 25 वर्षाचं जे कार्य आहे ते निश्चितच त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं त्यांना यश देणारं, त्यांना पाठिंबा देणारं त्यांचं त्या ठिकाणी कार्य आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही सगळेजण त्यांचे मित्र म्हणून त्यांचे सहकारी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सोबत राहू। आज या ठिकाणी श्रावण पाटलाला माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। श्रावण पाटलाच्या मनामध्ये जे असेल काय मला माहित नाही, श्रावण पाटील तुमच्या मनामध्ये जे असेल त्या ठिकाणी आपल्याला भेटो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद।